संघ के अंदर मेरे पास पूरे देश के बँक्स मेरे हात में है, फायनान्स पूरा मेरे हात में है. आता किती आहे मला माहीत आहे दिल्लीमध्ये किती त्यांच्या हातामध्ये आहे. आता जेव्हा आम्ही जालना रोडला एक फुल फ्लायओव्हरच्या आम्ही हे केलं होतं, फुल फ्लायओव्हर की चिकलठाणापासून ते नगर नाकापर्यंत तिथे, कारण मला माहित होतं की औरंगाबादला आपल्याला किती फंड मिळतील. नाही तर मी ही घोषणा केली असती की नाही, त्या शेंद्रापासून आपल्याला वालूजपर्यंत करायचे आहे. मी हे हे गप्पा मारण्यासारखं आहे, जे रिअलिस्टिक आहे, जे माझ्या शहराला किती मिळू शकते पैसे, त्या अनुषंगाने मी सांगितलं होतं की आपल्याला चिकलठाणापासून आपण नगर नाकापर्यंत फर्स्ट फेजमध्ये करू. तर त्यावेळी लोकांनी मला सांगितलं होतं, मग पैसे तुमच्या पैशामुळे इतकं मोठे पैसे आपल्याला मिळणार नाही, तर उगीच इतकं जे काम आहे तेही तसंच राहतं. मग ते मंत्री झाले. आता मंत्री झाल्यानंतर मला काही करायचं आहे, मला काही दाखवायचं आहे. तर हे जे जे फ्लायओव्हरचा जो प्लॅन होता, मी स्वतः नितीन गडकरी साहेबांच्या घरीमध्ये बसून त्यांनी सगळ्या पीडब्ल्यूडीच्या ऑफिसर्सला बोलवले होते आणि सगळं पीडब्ल्यूडीच्या ऑफिसर्सच्या समोर ही मीटिंग झाली होती की आपल्याला औरंगाबादला जसं अहमदनगरमध्ये करण्यात आलेला आहे, दुसऱ्या शहरामध्ये एक फुल फ्लायओव्हर शहरामध्ये गाडी एंट्री व्हायलाच नको, ज्यांना बाहेर जायचं आहे ते फ्लायओव्हरचा वापर करून जाता येते. तर हे सगळं प्लॅनिंग झाली होती. गडकरी साहेब खूप पॉझिटिव्ह होते. त्यांनी आपले सुझाव पण दिले होते. त्यांनी हे पण सांगितलं होतं की कोणत्या एजन्सी मार्फत आपल्याला डीपीआर तयार करायचे आहे. त्यांनी त्यांचे पीए आहे, थिंग्स आहे, त्यांना बोलावून त्यांनी सांगितलं होतं की हे औरंगाबादसाठी खूप महत्वाचं हे आहे, आपल्याला हे काम करायचे आहे. तुम्ही लवकरात लवकर याचा डीपीआर तयार करण्यासाठी तुम्ही सांगा. आणि त्यांनी सांगितलं होतं की मी फंड देतो आपल्याला, आणि ते पॉझिटिव्ह झाला होता. सगळं प्लॅनिंग झाली होती. मग हे महाशय मंत्री झाले, तर मला काही वेगळं दाखवायचं आहे की मी ते माझे वार आहे म्हणून असं दाखवायचं होतं. तर त्यांनी एक घोषणा केली की आपल्याला फ्लायओव्हरच्या वर एक मेट्रो आपल्याला चालवायचं आहे. की आपण अशा तयारी करू की आपण फ्लायओव्हरच्या वर मेट्रो करायचे आहे. आता मी मागच्या 4.5 वर्षापासून मी केंद्र सरकारच्या अर्बन डेव्हलपमेंट कमिटीचा सदस्य आहे. अर्बन डेव्हलपमेंट म्हणजे देशातले जितके मेट्रो प्रोजेक्ट्स आहेत ते त्याचा एनालिसिस, त्याचं व्हॅल्युएशन करण्याचा जे आम्ही खासदारांची कमिटी आहे त्याच्यामध्ये मी आहे. म्हणजे फर्स्ट टाइम एमपीजला हे कमिटी मिळती नाही, अर्बन डेव्हलपमेंटची आणि सिव्हिल एव्हिएशनची. फर्स्ट टाइम एमपीजला मिळतच नाही. अशी थातूर मातूर कमिटीज देतात आणि सेकंड टर्म, थर्ड टर्म सिनियरिटी प्रमाणे, कारण ते खूप महत्वाची कमिटी आहे. आणि मी दुसरं म्हणजे सिव्हिल एव्हिएशन कमिटीवर आहे. तर हे अर्बन डेव्हलपमेंटमध्ये जेव्हा आम्ही देशात अनेक शहरामध्ये जेव्हा आम्ही रिव्ह्यू करण्यासाठी गेलो होतो, सर्व जिथे जिथे मेट्रो आहे ते सर्व शहर आम्ही कव्हर केलेले आहे. आम्ही त्यात गेलो किंवा त्यांना त्यांचं प्रेझेंटेशन आम्ही दिल्लीला कॉल करून त्यांचं प्रेझेंटेशन घेतलेलं होतं. तर मेट्रो प्रोजेक्ट औरंगाबादसाठी फिजिबल आहे का, होतं का? तर 100% आजच्या परिस्थितीमध्ये मेट्रो प्रोजेक्ट औरंगाबादसाठी फिजिबल नाही होता. कारण आपल्या जे लोकसंख्या आहे, आपला जे मुवमेंट आहे त्याच्यामध्ये मेट्रो प्रोजेक्टसाठी आपल्याला जे फंडिंग लागतं, बहुतेक कराड साहेबांना हे माहीत नसेल. ते अति उत्साहामध्ये त्यांनी सांगितलं असेल की मी मेट्रो रन करणार. त्यांना हे माहीत नसेल की मेट्रोसाठी केंद्र सरकार काही फंडिंग देत नाही. ते जे जे सिटी जे तयार करतं मेट्रो, त्यांना ज्यांना पाहिजे ते आपला एक स्पेशल पर्पज व्हेकल तयार करतं, एसपीव्ही आपण म्हणतो. आणि त्या अनुषंगाने एक कॉन्ट्रीब्युशन महानगरपालिकेचं असतं. लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडी जे आहे ते कॉन्ट्रीब्यूट करते. मग राज्य सरकारचा त्याच्यामध्ये एक हे असतं, हिस्सा असतं. आणि जे मेट्रो कॉर्पोरेशन आहे ते कॉर्पोरेशन आहे, म्हणजे गव्हर्नमेंट याच्यासाठी फंड नाही देणार. ते कॉर्पोरेशन जे आहे ते त्याच्यासाठी फंडिंग करते. म्हणजे 3 सोर्सेस आपल्याला फंडिंगसाठी लागतं. एक मेट्रो कॉर्पोरेशन, एक स्टेट गव्हर्नमेंट आणि एक लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. आता हे आपली महानगरपालिकेची परिस्थिती काय? पगार द्यायला पैसे नाही, लोकांना आपल्याला बाहेर काढावं लागत आहे, त्यांची नोकऱ्या खतम करायच्या आहे, आपल्याकडे रस्ते आतापर्यंत चांगले झालेले नाही, आपल्याकडे पाण्यासाठी हे आहे, हे आहे, आपल्या ड्रेनेजची अवस्था काय आहे. मग किती पैशाची आपल्याला गरज असली असती महानगरपालिकेकडून, ते शक्यच नाही होतं.
मग जेव्हा मला वाटतं की त्यावेळी त्यांनी घोषणा केली तर हम लेके आ जाएंगे, हम लेके आ जाएंगे, म्हणजे हवा में बात करने के लिए तो मुझे भी बहुत कुछ अच्छे से आता है। उस वक्त जब करार साहब ने घोषणा की थी, मैंने एक पत्र लिखा था मुख्य कार्यकारी अधिकारी औरंगाबाद सिटी डेवलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड। 21 फरवरी 2022 को ये पत्र लिखा था, ये उसका इनवर्ड है। जब ये साहब ने घोषणा करे थे कि हम मेट्रो प्रोजेक्ट लेके आ रहे हैं करके, इसकी कॉपी मैं आपको देता हूँ और उस कॉपी के अंदर आपको समझ में आ जाएगा औरंगाबाद शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत मेट्रो लाईन डीपीआर बनविण्याच्या कामात स्थगिती देऊन नागरिकांच्या प्राथमिकता असलेल्या व सध्या स्थितीत अत्यावश्यक विकास कामे व प्रकल्पांना प्राधान्य देने बाबत। हाँ, ये मैंने पूरा डिटेल के अंदर बताया। एक डीपीआर बनाने के लिए कितना पैसा लगता है पता है आपको? ये डीपीआर मेट्रो का सिर्फ डीपीआर बनाने के लिए, और मैं खुला कह रहा हूँ ये मेट्रो रेल कॉर्पोरेशन जो महाराष्ट्र सरकार की है, ये सिर्फ है तो बोगस डीपीआर बना के, क्योंकि इनको कितना पैसा मिलता है एक डीपीआर बनाने के लिए? 7.5 करोड़। फक्त डीपीआर बनवण्यासाठी 7.5 करोड़ रुपये इनको देना था। मैंने खुला उसके अंदर लिखा था की स्मार्ट सिटी अंतर्गत महारेल संस्थेत मेट्रो लाईनचा डीपीआर बनविण्यास देण्यात येणारे रुपये 7.5 कोटी पूर्णपणे वाया जाणार आहे। औरंगाबाद शहराचा विकास आराखडा पाहता सध्या तरी मेट्रो लाईन शक्यच नाही। सबब निधी शहरातील उद्याने व सध्या स्थितीत गरज असलेले लोकोपयोगी विकास कामे करण्यासाठी वापरावे। शहराला फक्त काही जंक्शन आणि विशेषतः जालना रोडवर उडानपूल हवे आणि ते अत्यंत महत्वाचे आहे। मी स्पष्टपणे लिहिलं होतं की आज आम्हाला मेट्रोची नाही आहे, एक फ्लायओव्हर तुम्ही दिलं आणि शहरांच्या जे आज अनेक असे भाग आहे की जिथे रोडचे आपण इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं केलं तर आपल्याला इतकं हजार कोटींच्या वरची गोष्ट करतो की म्हणजे हजार कोटी रुपये आपल्याला खर्च करण्याची आवश्यकता नाही। मग त्यांनी काय केलं, एक पैसे मिळणार आपल्याला स्मार्ट सिटीवरून, मग स्मार्ट सिटीचे जे कोणी अधिकारी हे निर्णय घेतला असेल त्यांनी आता उत्तर द्यावं की मी तुम्हाला अलर्ट केलं होतं, हे सगळं बोगस धंदे सुरू आहे करके, तुम्ही आमच्या शहराचे पैशाचा अशा दुरुपयोग अशा कोणत्या आधारावर केलं होतं? आता ठीक आहे, त्यांनी बनवले तयार डीपीआर तयार केलं, कोणाच्या सांगण्यावरून की आमचे फायनान्स मिनिस्टर माझ्या हातात आहे। अरे तुमच्या हातात आमच्या हातात फायनान्स आहे तर मी हे आणू ते आणू करते। आता डीपीआर सबमिट झाल्यानंतर जालना रोड जे आहे ते NHAI नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया त्यांच्या इख्तियारीत येते। NHAIच्या त्यांनी आताच एक अराउंड 75 करोड रुपये त्यांनी त्याच्या दुरुस्तीवर खर्च केलेले आहे NHAIने। आता हे डीपीआर तयार झाल्यानंतर साहेबांनी म्हटलं की हे NHAIला पाठवून द्या, म्हणजे NHAI जे एजन्सी आहे, ज्याचा रोड आहे, ज्याची मालकी हे आहे, मग NHAIने 23 मे 2023 ला एक पत्र त्यांनी पाठवले। कुणाला पाठवले? एक्झिक्युटिव्ह ऑफिसर औरंगाबाद स्मार्ट सिटी, आणि त्यांनी हे सांगितलेले आहे, इंग्रजीमध्ये आहे, दिस हॅज रेफरन्स टू युअर ऑफिस लेटर डेटेड इन सबमिटिंग हिअर विथ द डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट ऑफ 4 लेन व्हीकुलर फ्लाईओवर फ्रॉम DMC शेंद्रा टू पंढरपूर वालूज औरंगाबाद। तो उन्होंने है तो ये करके भिजाए है कि ये जो आपने हमारे को भिजाया है डीपीआर, जिसके अंदर ये रहेगा और उसके ऊपर है तो ट्रेन चलते रहेगी करके, उन्होंने लिखा है द प्रपोजल अमाउंटिंग टू ₹3,737 3,737 करोड रुपयेचा जे डीपीआर तुम्ही तयार करून आम्हाला पाठवलेले आहे इज नॉट कवर्ड अंडर एनी अप्रूव्ड स्कीम ऑफ NHAI नॉट, म्हणजे आमच्याकडे अप्रूव्डच नाही आहे हे स्कीम, कोणत्या आधारावर तुम्ही तयार केले आहे? मग लास्टच्या शेवटचा त्यांनी एक चपार मारलं, इन दिस रिगार्ड ॲज पर डायरेक्शन रिसीव्ड फ्रॉम कॉम्पिटंट ऑथॉरिटी द प्रपोजल इज रिटर्न हिअरविथ। हे घ्या तुमचा प्रपोजल आणि खिशात टाका तुमचे। म्हणजे स्पष्ट लिहिलेले आहे 3,737 रुपये का तुमने प्रपोजल दिया, हमारे कोई स्कीम के अंदर ये नहीं है। ये आम्ही तुम्हाला तुमचा प्रपोजल आमच्या वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही तुम्हाला परत पाठवत आहे। म्हणजे ते डीपीआर इतकं असेल तर आता कमिशनर साहेबांनी आणि कराड साहेबांनी त्याच्या रद्दीमध्ये किती पैसे मिळतील
ते पैसे जमा करून ते स्मार्ट सिटीमध्ये टाका, नाहीतर उत्तर द्या त्यावेळचे कमिशनर आणि कराड साहेबांनी आमच्या शहराचे 7.5 कोटी रुपये वाया घातलेले आहेत. फक्त आपल्या बोगस काहीतरी दाखवण्यासाठी 7.5 कोटी रुपये कराड साहेबांनी आपल्या खिशातून स्मार्ट सिटीला परत करावं. नाही तर मी त्यांना चॅलेंज करतो की तुमच्या हातात आता किती सरकार किती महिने राहिलेली आहे, त्या महिन्यामध्ये तुम्ही हे 3,737 करोड़ रुपये सँक्शन करून आना. अरे रास्ते के ऊपर खड़े रहकर कराड़ साहब को सैल्यूट करूंगा मैं. हाँ, 7.5 करोड़ जो उन्होंने डीपीआर में डाले हैं, एक तो उनको वापस करना, नहीं तो फिर सेंटर से 3,735 करोड़. बिल्कुल 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 यही है. भाई आज 7.5 करोड़ के अंदर आप देखिएगा कि एक एक गली में हम जब काम करने के लिए जाते हैं तो 10 लाख रुपए का काम कर रहे हैं, 15 लाख रुपए का काम कर रहे हैं. आज औरंगाबाद शहर के अंदर कितने ऐसे अंदर इंटरनल रोड है कि जिसके अंदर हम 7.5 करोड़ के अंदर क्या नहीं कर सकते. अब अगर ये डीपीआर इतनी जल्दबाजी के अंदर बनाए हैं, मैंने एक मरतबा दानवे साहब से पूछा, तो बोला साहब हमारा वो मेट्रो का क्या हुआ करके. मला काहीच माहित नाही. खरं बोलतो, मला काहीच माहित नाही. म्हणजे जे रेल्वेचे आहे त्यांना काही माहित नाही, आणि हे साहेब आपलं फक्त मी आहे, मेरा देश का पूरा फायनान्स बैंक मेरे हाथ में है का, तो तर हे याच्यासाठी मी ते कमिशनर आणि कराड साहेब दोघांनी आपल्या खिशातून 7.5 कोटी रुपये स्मार्ट सिटीला परत करा आपल्या खिशातून. अस्तिक कुमार पांडे साहेब होते. हा, आणि आता त्याचे कमिशनर आहे, त्यांनी याच्यावर काहीतरी निर्णय घ्या की फक्त मंत्र्यांच्या, आमदारांच्या, खासदारांच्या बोलण्यावरून तुम्ही असे पैसे वाया घालत असेल तर मी अर्बन डेव्हलपमेंटच्या कमिटीच्या सदस्य असल्यामुळे मी यांची तक्रार अर्बन डेव्हलपमेंट कमिटीमध्येही करणार आहे. कारण ते पैसा आणताना स्मार्ट सिटीच्या प्रोजेक्टमध्ये हे पैसे आले होते, आणि स्मार्ट सिटीचे पैसे कुठून येतं तर अर्बन डेव्हलपमेंट कमिटी, अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हे सँक्शन करतो. औरंगाबाद पहिल्या लिस्टमध्ये होतच नाही, दुसऱ्या लिस्टमध्ये होतच नाही स्मार्ट सिटीचं. आम्ही प्रयत्न केले की नाही औरंगाबादला आपल्याला स्मार्ट सिटीमध्ये आणायचं आहे, आणलं होतं. मग याचा अशा पैशाचा दुरुपयोग होत असेल तर हे पत्र, दोघंही पत्र मी आपल्याला फॉरवर्ड करतो. मेट्रोचा काय आहे की खूप सारे शहर आहे की जिथे मेट्रो जे आहे ते पेड प्रोजेक्ट झालेला आहे. पेड इन द सेन्स की त्याचा रेव्हेन्यू जितका जनरेट व्हायला पाहिजे, तर अनेक शहरामध्ये ते खूप मोठ्या लॉसेस मध्ये चाललेले आहे. अनेक शहरामध्ये, काही शहरामध्ये ते हे आहे 100% ते मतलब प्रॉफिटमध्ये आहे. पण इवन हैदराबाद सारखा मोठा जे शहर आहे ते पण लॉसमध्ये आहे. ते आपला नागपूरचा जे मेट्रो आहे ते लॉसमध्ये आहे. कोचीचा जे मेट्रो आहे ते लॉसमध्ये आहे. तर हे अनालिसिस सगळं रिव्ह्यू करताना, आणि हे जेव्हा पैसे त्यांनी उभे केलं होतं त्यांचे महानगरपालिकेने, तर त्यांच्याकडे लँड बँक होती. मग ते लँड बँक त्यांनी त्याचं कमर्शियलाइज केलं होतं की ते लँड बँक बिल्डराला दिलं होतं, कमर्शियल पर्पजला दिलं होतं, आणि ते पैसा जनरेट केलं होतं. आपण भिकार काय, कुठे आपल्याकडे काय आहे, कुठून पैसे उभे करणार हे. नाही, मला तर माझ्या माहितीप्रमाणे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची परमिशन नाही घेतली होती. आणि हेच प्रश्न मी जेव्हा त्यांची तक्रार करणार आहे त्यामध्ये स्पष्ट लिहिणार आहे की म्हणजे एका आयुक्ताला आणि एका मंत्र्याला हे अधिकार आहे का कि दोनों मिलून, मंत्रीने म्हटलं की अरे मटेरियल लेके आता और बोला हाँ लेके जा, पैसे लेके जा, लेके आ जा दिल्ली, तर ऐसा होणार नहीं ना. तो ये है कि उसमें अगर हुआ है तर त्यांनी सांगावे म्हणजे काय आहे. दानवे साहेबांची प्रतिक्रिया घ्या
की तुमच्या याच्यामध्ये काय रोल होता, आपण तर रेल चालवणारे मंत्री आहे ना, तुमच्या याच्यामध्ये काय होतं हं? ते सांगतील की मला कल्पनाच नाही की तुम्ही रेल सुरू करणार. सर ये दो पॉजिटिव एक नेगेटिव न्यूज है उसमें, लेकिन मैं ये चाहूंगा कि इस ताल्लुक से अगर मौका मिला तो मैं पार्लियामेंट के अंदर भी ये आवाज उठाऊंगा और पार्लियामेंट के अंदर उनसे सवाल करूंगा कि आप ये बताइएगा कि आपने मेरे शहर के 7.5 करोड़ रुपए वापस कब देने वाले हैं करके कराड़ साहब ने इसका जवाब देना चाहिए। भाई साहब उसमें सबसे बड़ी दिक्कत ये है, हाँ, मतलब हमारी जब मीटिंग हुई थी इनके साथ गडकरी साहब के साथ, तो ये सवाल है तो मैंने भी उनसे किया था। मैं बोला सर मेरे टर्म में स्टार्ट हो जाएगा ना काम करके, हाँ? तो वो खुद बहुत इंटरेस्टेड थे। उन्होंने मुझसे खुद कहा था कि जब वो दौलताबाद जा रहे थे तो बोले क्या कितनी ट्रैफिक है बोले, और उसमें और वो रोड भी चौड़ा होना चाहिए, दौलताबाद का तुम्हारा रोड जो है उसको 4 लेनिंग करना चाहिए करके उसमें तो डिफेंस का लैंड की बात आई तो उन्होंने खुद ने अपना ये किए थे उसमें कि उसके ताल्लुक से भी मीटिंग एक लगाएंगे करके उसमें। और ये इसके लिए तो उन्होंने ये बताए थे कि अगर डीपीआर तैयार हो जाता है मैं फंड सैंक्शन कर देता हूँ, अपन है तो एक 6-8 महीने के अंदर है तो अपन इसका काम शुरुआत कर सकते हैं। आज मेरे हिसाब से जालना रोड के फ्लाईओवर का काम शुरू हो गया होता, और उस वक्त अगर हमने निर्णय लिए होते कि हमारा सिर्फ फ्लाईओवर रहने वाला है तो हमने जो 70 करोड़ रुपए जालना रोड के मेंटेनेंस के लिए अभी लगाए हैं, 70 करोड़ रुपए। अब उसके अंदर दूसरी एक बात बताता हूँ आपको, वो एक अलग बॉक्स आइटम बना सकते हैं। एयरपोर्ट के सामने एक फ्लाईओवर था उनके पहले इनिशियल प्लान के अंदर, एयरपोर्ट के सामने तो लेटर है ना उसको, तो एयरपोर्ट के सामने एक फ्लाईओवर था, मैंने उसका विरोध किया। मैंने इसलिए विरोध किया, मैंने बोला कि देखिए हम लोग है तो एक फुल फ्लाईओवर लेने की बात कर रहे हैं, आप अगर ये फ्लाईओवर अभी बना देंगे तो हमारे पास क्रांति चौक का फ्लाईओवर, प्रिंट रॉयल का फ्लाईओवर, फिर आगे एक, तो मैं बोला फिर हमारा पर्पस सर्व नहीं होगा, ये फ्लाईओवर को रोक दे करके। उसके ऊपर वो कॉन्ट्रैक्टर जो लेडी थी हैदराबाद की, उसने खूब प्रेशर डाली कि नहीं ये करना है करके, लेकिन मैं अड़ा हुआ था। मैंने दिल्ली के अंदर वो असाकी साहब बोल के है एनएचएआई के जो यहाँ के महाराष्ट्र के हेड, मैं उनके पास जाके बैठा और मैंने उनको बोला कि साहब हमारा ये सैंक्शन हुआ है, आप गडकरी साहब को फोन लगाइए और पूछिएगा कि हमारे को एक फ्लाईओवर मिल रहा है तो आप ये 70 करोड़ रुपए के अंदर ये फ्लाईओवर क्यों बना रहे हैं। अल्टीमेटली मैंने इतने करस्पॉन्डेंस किया रिटर्न के अंदर, तो वो फ्लाईओवर वहां से कैंसिल हुआ, एयरपोर्ट के बिल्कुल सामने। अब मैंने एनएचएआई को एक लेटर लिखा कि मैं बोला वो जो पैसा फ्लाईओवर का जो था वो कहाँ यूज किया गया। भाई एक फ्लाईओवर बनाने के लिए 17 करोड़, 18 करोड़, 22 करोड़ जो भी उसका प्रोविजन था उसमें, वो पैसा तुमने कहाँ खर्च किए। ठेकेदार को तो मिल गया था करके, मैंने पत्र लिखा, कोई रिप्लाई नहीं आया एनएचएआई की तरफ से। मेरे पीए है शोएब साहब, उनको है तो एनएचएआई के ऑफिसर ने फोन करके बोला कि अरे यार ये क्या हमारे पीछे लगा दिए है करके उसके अंदर। तो फिर मैंने डबल से है तो हमने लेटर लिखे कि हमारे को ये बताओ करके कि ये पैसा कहाँ खर्च हुआ है करके उसमें। अब जो उनका रिप्लाई आया है उन्होंने ये लिखे है कि नीचे है तो हमने क्या पेवर ब्लॉक्स लगा दिए है और हमने उसका, तो मैं बोला अगर फ्लाईओवर बन रहा था तो नीचे का खड्डी छोड़ने वाले थे क्या, पेवर ब्लॉक नहीं लगाने वाले थे। तो अब उसके पीछे भी लगा हुआ हूँ। एक दिन है तो अब गडकरी साहब को क्योंकि उसका रिप्लाई अभी आया है, मतलब बहुत मेहनत करने के बाद, तो ये एक सवाल हमारे मन में है कि एनएचएआई ने वो पैसा कहाँ डाला है करके। अगर वो मोहतरमा जो हैदराबाद की कॉन्ट्रैक्टर थी, जिससे बहुत अच्छे कनेक्शन है सुना एनएचएआई के अंदर, उसने वो पैसा कहाँ इस्तेमाल करी वो हमारे को बताना, या एनएचएआई ने हमारे को बताना कि साहब ये 20 करोड़ का फ्लाईओवर था, ये 20 करोड़ है तो हमने दूसरी जगह के ऊपर एक फ्लाईओवर बना दिए। मैंने उस वक्त तो ये सुझाव दिया था कि वो जो पैसा रहेगा बचेगा, जो एनएचएआई का रोड हमारे शहर से कहीं से भी जा रहा होगा उसके अंदर, तो वहां पे है तो हम उसको शिफ्ट करते हैं। लेकिन अब क्या है मालूम क्या है कि जिसके हाथ में पूरा फाइनेंस है और जिसके हाथ में पूरे बैंक है और जिन्होंने 7.5 करोड़ रुपए मेरी वाट लगा दिए है शहर की, उन्होंने जवाब देना चाहिए कि अभी मेट्रो अगर नहीं हो रहा है तो वो फ्लाईओवर के लिए है तो आप अभी उसको मंजूरी देंगे या सिर्फ है तो औरंगाबाद के शहर के लोगों को है तो लॉलीपॉप दे के है तो अपना इलेक्शन तक खींच के लेके जाएंगे कि मैं ला रहा करके। यही अफसोस है ना उसमें, जो काम है तो हमारा आज के दिन है तो बहुत आगे बढ़ गया होता, लेकिन सिर्फ एक आदमी के अति उत्साह की वजह से और सिर्फ शहर को कुछ तो भी मैं लॉलीपॉप दे दूं
और वो लॉलीपॉप की वजह से ना हम मेट्रो के अंदर रहे ना फ्लाईओवर के अंदर रहे। म्हणजे मेट्रोमध्ये तो रोड पूर्ण चालू झाला. हं? मेट्रोमध्ये जो ड्रायव्हर पूरा रखडलेला. रखडलेला आहे ना. म्हणजे काय आता डीपीआर जे आहे ना ते डीपीआर त्यांनी असंच बनवलेलं आहे. आता ते मी पेपरमध्ये वाचलं होतं की नवीन डीपीआर बनवायला सांगितलेलं आहे. आता कमिशनर साहेबांनी सांगितलं किती पैसे तुम्ही देणार आहे नवीन डीपीआर साठी का ते 7.5 कोटीमध्ये हे सगळं चालणार. म्हणजे हे डीपीआरच्या एकूण खेळामध्ये म्हणजे तो एक मेन फ्लायओव्हर होणार होता. झालं. काही होणार नाही. आता आत्ताची परिस्थिती तर हेच आहे. तयारी ते म्हणजे जेव्हा मी नगरमध्ये क्रॉस होतो ना तर माझ्या मनातही एक हे प्रश्न उपस्थित होतो की नगर कुठे आहे आपण कुठे आहे. हा? म्हणजे आपला कंपॅरिझन नगरशी होऊ शकत नाही. आपण इतके मोठं शहर आहे. हा? तरी सुद्धा नगरमध्ये एक फुल फ्लायओव्हर सिटी इन अँड सिटी आउट पर्यंत गेलेला आहे. ते कशामुळे शक्य झालेलं आहे तर तिथे डॉक्टर कराड सारखे नेते नाही आहे जे फक्त तुमच्या हातात एक लॉलीपॉप दिलेलं आहे. माझ्या व्यक्तिगत त्यांच्या बाबतीत काही नाही आहे. चांगला माणूस आहे. पण अशा करताना जेव्हा तुम्ही निर्णय घेतलं होतं तुम्ही फक्त कमिशनर सोबत बसणार आणि निर्णय घेणार की जर बाबा 7.5 कोटी रुपये म्हटले ट्रेन आणतो का की तुम्ही कोणाला कोणत्या लोकप्रतिनिधीला विश्वासात घेतलं होतं. आता तुम्ही हे जे इंटरनल मेट्रोचं जे प्लान सबमिट केलं होतं आपण काही पत्रकार त्या मीटिंग मध्ये उपस्थित होतो. नहीं कोई भी स्ट्रक्चर गिर नहीं रहा है करके कोई भी स्ट्रक्चर हमारी टूटने वाला नहीं है हम उसको यहाँ से लेके जा रहे हैं वहां से लेके जा रहे हैं. मग मी त्यांना प्रश्न विचारला होता ते भडकल गेटचा जरा दाखवा मला कुठून घेणार आहे तुम्ही. तर सगळे गप्प बसले होते. सगळे गप्प बसले. आता खाजगीमध्ये काय त्यांना विचारा ते म्हणजे ओपन बोलणारा नेता आहे ते त्यांना फक्त इतकं अवस्था जालना बायपास हो 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 खरं आहे. म्हणजे आपले मतलब शहराची जे लाईफलाईन म्हणतो ना आपण ते हे दोघं रोड जे आहे ते बीड बायपास आणि जालना रोड जे आहे ते शहराची लाईफलाईन आहे. म्हणजे इमॅजिन करा की एक फुल फ्लायओव्हर झालं असतं तर आपल्याला जे आज क्रांती चौकला मोडा नाक्याला किंवा मुकुंदवाडीला हे जे ट्रॅफिक आपल्याला मिळतं ते संपली असती ना आणि आपण रिअलिस्टिक झाले असते. तर आज तुम्ही ॲज अ पत्रकार म्हणून मी आपल्याला प्रश्न विचारतो की आज औरंगाबादची लोकसंख्या अशी आहे का आपला इंडस्ट्रियलायझेशन इतकं झालेलं आहे का की शेंद्रापासून कोणाला वालूजला जायचे आहे. आणि शेंद्रामध्ये तर फक्त एमओयू सुरू आहे ना. मागच्या अनेक वर्षापासून फक्त एमओयू आहे की आम्ही मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग इतकं 1000 कोटीचे करून आले. अरे इंडस्ट्री कोणती आणली रे बाबा हे सांग. तर अशी आजची परिस्थिती नाही आहे की आपल्याला मेट्रोची आवश्यकता आहे. बहुतेक 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर आपल्याला रिक्वायरमेंट येतील. तर त्यावेळी आपण कन्सिडर केलं असतं. पण आज उगीच एक नवीन हे गाडी आणून ते सगळं प्रोजेक्टची वाट लावण्याचं जे काम केलेलं आहे त्याच्या बाबतीत माझी अपेक्षा आहे की त्यांनीच उत्तर द्यावं. ठीक आहे. विचारायचं आहे की गुरुजी आपण कुणाला म्हणतो. हे अशा प्रकारचे घाणेरड्या प्रवृत्तीच्या लोकांना आपण गुरुजी म्हणणार आहे. काही टायटल दिलं काही अशा भामट्या लोकांना आपण मोठं टायटल देतो स्वामी चरण कालीचरण स्वामी महाराज. अरे काय ते हे बोलायला सुरुवात करतो तर त्याची हे शैली बघा बोलण्याची काय पद्धत आहे. तुम्ही फक्त असं हे टीका लावलं आणि मी स्वामी झालं होतं का. मग एकाला आपण पदवी दिली होती बापू. कुठे गेलं बापू ते आसाराम बापू कुठे गेलं ते. तर हे आता हे सरकार जाणून बुजून अशा प्रवृत्तींना ते मोठा करत आहे. आणि मी आपल्याला हात जोडून विनंती करत आहे की अशा प्रकारचे जे लोक आहेत यांची काही लायकी नाही आहे. म्हणजे काही मतलब 1% त्याची लायकी नाही आहे की त्याला आपण काही महत्त्व द्यायचं. आपण महत्त्व देऊ राहिलं मग ते इतकं मोठं झालं की कधी गंगापूरला यायचं कधी कोणत्या दुसऱ्या शहरामध्ये जायचं कधी आंबेडकरी समाजाबद्दल बोलायचं कधी महात्मा गांधीबद्दल बोलायचं. हे जे चाललेलं आहे ना त्यालाही माहीत आहे की मला संरक्षण कुठून मिळत आहे. की मला सरकारने सांगितलेलं आहे की तू जा आणि जितकं नौटंकी करू शकतं तर नौटंकी करा.
तर अशा प्रकारच्या प्रवृत्तींना आपण जास्त महत्व नाही दिले तर मला असं वाटतं की खूप चांगलं होईल. मणिपूरला घडलेली घटना जी आहे देशभरामध्ये